उमरगा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध जनहिताच्या मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। नीट परीक्षा घोटाळ्याची सखोल चौकशी, स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करणे, दुबार पेरणीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि पीक विमा मंजूर करण्याच्या मागण्यांसाठी झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक येथे झालेल्या या आंदोलनात कुन्हाळी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या लताताई शिवाजीराव मोरे, उमरगा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अर्जुन बिराजदार, उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, नगरसेवक विजय दळगडे, विशाल काणेकर, ॲडव्होकेट दिलीप सागर, नगरसेवक बाबा म्हस्के, ॲडव्होकेट शुभदाताई पोद्दार, रेखाताई सूर्यवंशी, सतीश जाधव, बाबा औटी, इम्रान शेख, दिलीप पवार, अण्णासाहेब पवार, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले। आंदोलनादरम्यान आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। नीट परीक्षा घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली। आणि माझ्या सरकारवर येणारा कधी माणूस की काय आंदोलन करत असेल किंवा उपोषण करत असेल तरी चावला सरकार जाऊन त्याच्यावर लाठीचार्ज करते। अरे आज याच्यावर लाठीचार्ज करतो, दादावर लाठीचार्ज करतो। पण उद्या तुम्ही आज जणांना लाठी केलं तर लाखोच्या संख्येला इथला बांधव उठाल आणि तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाहीये। त्याची आता तुम्ही सरकारला नाचलेली करलंय। जसं आपण म्हणतो बोकडाला काय करतो तसे याचे दिवस पडल्यात आणि ही जात मातलेली आहे। याला उलटवून लावायचं असेल तर युवकांनी आपल्याला एक झालं पाहिजे, तरच हे सरकार उलटवून करेल। इंग्रजांची गुलामगिरी ज्या पक्षाने संपवली, ज्या पक्षाने या देशाच्या स्वातंत्र्याचे युद्ध लढलं आणि हा देश स्वतंत्र केला, अशी स्वातंत्र्याची वैभवशाली परंपरा असलेला या देशातला हा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, हे मी आपल्याला नमूद करू इच्छितो। तसेच स्मार्ट मीटरची सक्ती आणि सक्तीची वीज बिल वसुली तात्काळ रद्द करावी, अशी ही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले। शासनाने या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही काँग्रेसच्या वतीने देण्यात आला। सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।